आयुष्य जळत रे, गरिबीच्या वाऱ्यावर घरट उडत रे, डोळ्यात स्वप्न होती काळान चोरली सारी, माणसांच्या मनामधली लागली लागली माळवी लागली। भाकरीच्या तुकड्यासाठी आयुष्य जळत रे। आई आई हो बाळा, आज चूल नाही पेटणार का? पेटेल ग, चूल कधी कायमची रुसत नसते। अजून आग का केली नाहीस? माझ्या पोटात कावळे ओरडायले। आई, लाकूड संपलं का? की पीठ संपलं? लागली माळवी लागली। आई, पीठ संपलं? आई काल तर होतं ना थोडंसं, तू लपवलेस ना? नाही रे बाळा, आई इतकी वाईट नाही। ती उद्या जंगलात जाईल, लाकूड घेऊन येईल आणि माझ्या चिमणीला मोठ्या मोठ्या भाकऱ्या करून देईल। खरंच मोठ्या मोठ्या? हो, खूप मोठ्या मोठ्या, एवढ्या मोठ्या की माझ्या चिमणीच्या दोन्ही हातात मावणार पण नाहीत। आणि गुळ? हो, गुळ पण आणीन आणि मीठ मिरची पण। आई, तू काल पण असंच म्हणाली होतीस। गरीबाकडे शब्दच असतात रे बाळा, आशा देण्यासाठी खोटं हसू ठेवावंच लागतं। आई, मी उद्यापासून गावात जातो, कुणाच्या शेतात काहीही करीन। नाही बाळा, तुझ्या हातात वेळा शोभत नाही, पुस्तकच शोभते। पण पोटाला पुस्तक कळत नाही आई। नाही बाळा, गरिबी आली म्हणून स्वप्न विकायची नसतात। आज उपाशी झोपलो म्हणून उद्या उठायचं थांबवायचं नाही। दुःख समजून घ्यायला सगळे तयार, इथे जखमेवर मीठ चोळायला हसणाऱ्याचे। आई मला भूक लागली की तू गोष्ट सांग ना। कसली सांगू गोष्ट माझ्या चिमणीला? ती मोठ्या घराची जिथे रोज चूल पेटते। हो, एक दिवस आपल्याही घरात रोज चूल पेटेल, धूर निघेल, भाकरीचा वास निघेल आणि माझ्या चिमणीला रोज भाकरी खायला मिळेल। आणि मम्मी रोज अर्धी भाकरी तुला ठेवेल। हो रे माझ्या राजा, स्वतः उपाशी राहील पण आईला कधी उपाशी राहायला देणार नाही। गरिबी ही माणसाला पूर्णपणे मारत नाही, आधी ती त्याची स्वप्न मारते, मग हसू आणि मग माणूस पण। चेहऱ्या मागे वेदना जळती भारी, माणसाच्या मनामधली लागली लागली। अरे शंकरा, आज तुला कसं तरी वाटत असेल ना रे? सगळे संसारात रमले, कुणाच्या घरी मुलं, कुणाच्या घरी नातवंड, आणि तू आजही एकटाच, ना बायको ना आईबाप, तुझा सांभाळ करायला सुद्धा कुणी नाही। प्रसादा, अरे कुठला संसार आलाय गरीब माणसाला? गरीबाला फक्त दिवस ढकलायचे असतात। म्हणतात ना की चलती का नाम गाडी, रुक गया तो खटारा। तसंच आहे रे, सुख आनंद हे सगळं श्रीमंताच्या वाट्याला, गरीब अनाथ यांच्या वाट्याला काहीच नाही, हे सगळं व्यर्थ आहे बघ। तुझे आईबाप गेले तेव्हा तू तुझ्या लग्नाचा विचार का केला नाहीस? गरिबाचे विचार हे फक्त आतल्या आत कोंडले जातात। अरे विचार येतात रे, पण सगळे विचार मनातल्या मनात कोंडले जातात। अरे अरे आता मला कोण देणार पोरगी, आणि कोण करणार माझ्याशी लग्न, आणि कोण माझ्या लग्नाचा पुढाकार घेईल? अरे 40 वर्ष झाली रे आई वडील जाऊन, तेव्हापासून एकटाच या जंगलात लाकूड तोडून
ती विकून आपलं पोट भरतोय. ना मी कोणासाठी जगलो आणि नाही माझ्यासाठी कोणी काही केलं. दिवसभर काम करतोस आणि रात्रभर त्या मोडक्या घरात एकटाच राहतोस. भीती नाही वाटत रे तुला? एकटं रिकामं आयुष्य. अरे एकटेपणाची सवय झाली आता मला. हे बघ, आता घराच्या भिंतीसुद्धा माझ्याशी बोलू लागलेत. माझ्या मनातील सगळं त्यांना कळतं आणि तेव्हा मी एकदम शांत असतो बघ. अरे कधी कधी चूल विझवल्यानंतर भिंतीला एकटाच टेकून बसतो आणि मनात सारखं वाटतं कोणीतरी मला हाक मारावी, कोणीतरी मला जेवायला बोलवावं. पण मला तिथे हाक मारायला कोणीच नाही. अगदी एकटंसं वाटतंय रे. देवानं तुझ्यासारख्या माणसाला इतकं दुःख द्यायला नको होतं रे. प्रसादा, अरे वाईट वाटून घेऊ नको रे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आयुष्यात काही माणसांच्या वाट्याला सुख येतं तर काही माणसांच्या वाट्याला दुःख आणि संघर्षच असतो. मला वाटतं प्रसाद, मी त्या दुसऱ्या वाटेवरचा प्रवासी आहे बघ. अरे शंकरा, चल थोडं पाणी पिऊया. प्रसादा, जगात आपल्याला काही जरी मिळालं नाही ना, तर फक्त वेळेला घासभर आणणं आणि प्रेमानं बोलणारी दोन माणसं भेटली ना, तर गरीब माणूससुद्धा श्रीमंत होऊ शकतो बघ. आणि त्याच्यासारखं समाधान नाही. मला चालता येत नाही ग आणि खूप भूक लागली. हो रे बाळा, आता दवाखाना जवळ आला हा. डॉक्टर आले की तुला औषध देते. मग आपण जाऊ हा घरी. मग मी तुला भाकरी करून देईन. थोडा धीर धर हा बाळा. चिमणे काय झालं बाळा? उठ बाळा. बाळा काय झालं तुला? चिमणे काय झालं? चिमणे उठ. अरे देवा, अरे देवा, अरे देवा, काय झालं पुरीला? नको नको घेऊ तिला. सुमन, अगं ग बस. बघ बघ, पोर किती तापाने फणफणले. काका खरं मला तर काही लागलंच नाही. अगं कसं लागणार? तो बघ शंकर, त्या सुमनच्या पोरीला उचलून घेऊन चाललाय. हा, गावात एक नवीन विषय चालू वाटतं. राजकुमारी आहेस तू. असं जमिनीवर पडायचं नसतं, नेहमी उंचावर बसायचं आणि वर बघून जगायचं. नाहीतरी गरिबी आपल्याला कधी मोठं व्हायला देतच नाही. आणि हा समाज, अगं हा समाज तर पडलेल्याला अजून खावाला ढकलत असतो बघ. शंकर, सोडा तिला. गावात कोणी बघेल तर चर्चा. आधीच माझा नवरा मेल्यापासून गावाने आम्हाला वाईट टाकलं. त्यात तुमचं नावही खराब होईल. अगं बघू देत आणि बोलू देत. त्या समाजातील लोकांची कामच अशी ती. दुसऱ्यांनी चांगलं केलेलं कधी बघवणार नाही, कुणाला आधार देणार नाहीत आणि कोण पडलं तर उलट तमाशाच बघत राहतील ते. त्या घरी कोण कोण असतात? माझ्या घरी वय भिंती आहेत, छप्पर आहे, चूल आहे. अगं फक्त तिथं माणसंच नाहीत बघ. काका तुम्ही घरी एकटेच राहता? हो ग, मी एकटाच राहतो. तुम्ही एकटेच जेवता? हो, एकटाच जेवतो बघ. काका तुमचं पोट भरतं मग? हा, हो ग, पोट भरतं तर. एक भाकरी असो किंवा 2 भाकरी असो, नेहमी पोट भरतं. फक्त माणसाचं मन भरत नाही बघ. कारण आपलेपणानं कोण बोलत नाही. त्याला फक्त आपलेपणाची गरज असते ग. कोणी साथ द्यायची, बस म्हटलं की उठ म्हणायची. जेव्हा ती माणसं नसतात ना, तेव्हा भाकरीपेक्षा एकटेपणाची जास्ती जाणवतं. आणि हा समाज त्याच्या जखमेवर मीठ चोळत असतो एकट्यानं जेवताना. आणि तेव्हाच कुठेतरी भयानक शांतता जाणवते.
हे बघ त्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या नसतात. गरिबानं ना फक्त जगायचं असतं. त्याला सगळ्या गोष्टी सहन केल्याशिवाय पर्याय नसतो बघ. अरे काल मी काय बघितलं माहिती आहे का? तो शंकर त्या सकारामच्या बायको सोबत चक फिरत होता आणि तिच्या मुलीला तर चक खांद्यावरती घेऊन चालत होता अगदी बापासारखा. अरे काय सांगतोस काय? म्हणजे ह्या वयात पण प्रेम सुरू झालं वाटतं म्हाताऱ्याचं. खरं आहे ते, खरं आहे. अरे ती बाई दिसते तशी नाही बरं का. हा तिचा पहिला नवरा गेल्यानंतर 5 वर्ष सुद्धा संसार केला नाही. आपशिकून असणार बाई ती. हो ना, गावात सगळेजण बोलतात तिच्याबद्दल. तो शंकर तिच्या पाठनं सारखा फिरत असतो. अगदी भारीच बाबा. काय समाज आहे. एखाद्या गरिबाला मदत केली तर त्यांना प्रेम दिसतं आणि त्यात त्यांना पापही दिसतं. आणि आम्ही गरिबांनी एका अनाथ लेकराला खांद्यावर उचलून घेतलं, एका दुःखी कष्टी बाईला आधार दिला. काय समाज आहे. लोक त्याला नावं ठेवतात. हे वय आहे का माझं प्रेम करायचं? या वयात कोण करेल माझ्यावर प्रेम? तो मावळतीचा सूर्य जसा खाली चाललाय तसं माझंही आयुष्य संपत चाललंय. शंकर, अरे शंकर चालायचंच आहे. त्या समाजात गरिबाला सगळं सहन केल्याशिवाय पर्याय नाही बाबा. दादा अजून आई का आली नाही? येईल ग, जंगलात गेले आहे ना. खरं ती रोज तर लवकर येते, आज फार वेळ झाला. दादा आईला काय तर झालं तर आपण कोणाकडे बघायचं? असं काही होणार नाही. चल आपण जंगलात जाऊ. आई डोळे उघड. आई आई डोळे उघड ना. आई डोळे उघड. आई डोळे उघड. चिमणी तू धावत गावात जा, पाणी घेऊन ये लवकर. आई उठ ना. काकू थोडं पाणी मिळेल का? आमच्या आई जंगलात पडले. चल निघ, दुसरी काम आहेत मला इथं. थोडं पाणी मिळेल का? आमच्या आई जंगलात पडले. चल आमच्याकडे वेळ नाही, निघ.
काय झालं होतं तुला? रे पाय घसरला आणि पडले. अरे वेड्यानो, मला काही नाही होणार. उठू नको आई. ही चूल पेटली पाहिजे ना, पोटात भाकर गेली पाहिजे ना, तरी लाकूड आणायलाच पाहिजे. आई आम्हाला भाकर नको, तू पाहिजे. तू रे माझ्या बाळानो. आई, आमचं जग तू आहेस. तुला काही झालं तर आम्ही कुठे जाऊ? ए देवा, माझ्या आईला वाचव. तू आमचे बाबा नेलास ना, माझ्याने आम्हाला टाकलं तरी चालेल, पण आमच्या आईला काही होऊ देऊ नको. आम्हाला आईचा आधार पाहिजे. देव असशील तर माझ्या आईला बरं कर. काका, ओ काका, काय काय चिमणे, एवढ्या दुपारी कुठे चाललाय? पाणी आणायला चाललोय. आई म्हणते घरात एक थेंबही पाणी नाहीये. काका, तुम्ही एकटेच असता? हो ग, आता मला सवय झाली. तुमच्या घरी पण कोण नाही, आमच्या घरी पण कोण नाही. काका तुम्ही या ना आमच्या घरी, आपण मिळून भाकरी खाऊ. चिमणे शांत बसलो. का गाई, मी खरं बोलतेय ना? सुमन, मी एक बोलू? बोला. त्या दिवशी मी चिमणीला खांद्यावर घेऊन डॉक्टरकडे गेलो. त्यात माझा कुठलाही स्वार्थ नव्हता बा. चिमणी अशा अशक्त आणि तुम्ही गरीब माणुसकीच्या नात्यानं मी फक्त मदत करत होतो. अगं लोकांचं काय घेऊन बसलंय? बोलणं, टोमणी मारणं हे त्या गावातल्या लोकांचं कामच आहे बघा. नाही शंकर, तुम्हाला माहीत नाही या गावाची नजर किती वाईट आहे. गरीब स्त्री हसली तर पाप दिसतं आणि रडली तर तमाशा दिसतो. सुमन, हे बघ, नाहीतर या गावातल्या लोकांनी माझं नाव तुमच्या नावाबरोबर जोडलंच आहे. आणि तसं बघितलं तर तुम्हालाही आधार नाही आणि मलाही आधार नाही. मला वाटतं आपण दोघं एकत्र राहिलं तर माझा आधार तुम्हाला होईल, तुमचा आधार मला होईल. पण हे काही हरकत नसेल तर मला या मुलांची काळजी वाटते बघा. आई, काका आपल्या घरी राहणार? मी शांत बसलो. शंकर, मी आपलेपणाने सांगतो, आज जी माझ्यावर काही वेळ आली आहे ना, ती गरिबीमुळे तर समाजामुळे. हा समाज टोमणे मारतो, कुजबुजतो. तुम्ही जर आमच्यासोबत राहिला तर तुमच्यावरही हीच परिस्थिती येईल. सुमन, तुमच्यामुळे मला यश किंवा अपयश मिळेल माहीत नाही, पण या मुलांमुळे माझं हरवलेलं घर पण मला मिळेल. तुम्ही खूप वेगळे आहात. नाही, मी फक्त माणूस आहे. गरिबांच्या आयुष्याची हीच दुःखद कहाणी समाजाच्या मनातली. दादा हळू चालो, पाडावशील मला. नाही ग, मी तर बारीक चालक झालोय आता. तर भारी चालक परवा शेणाच्या पोहात पडला. त्या शंकरने आपला शेवटी जीव गमावला. अरे किती वेळा सांगितलं त्याला त्या बाईच्या नादाला लागू नको म्हणून, पण ऐकतो मी कोणाचं तो. गाव काय कुणाला वाईट टाकत नसतं. काही समाज आता शंकरलाही संपवलं. शंकर बिचारा अनाथ होता, आई बाप नव्हते त्याला. शेवटी काय त्याचाही जीव गेला. मी म्हटलं होतं ही बाई गावाला लागलेलं ग्रहण आहे. आतापासून तिचं आणि तिच्या पोरांचं गावामध्ये काहीच काम नाही. आणि ह्या शाळेत सुद्धा त्यांची मुलं दिसता कामा नये. हा, आणि उद्या मोठी मुलं आईसारखी दिसली तर नाही, सगळीकडे बंदी घातली पाहिजे. शाळा, वीर, दुकान सगळीकडे बंदी घातली पाहिजे बघा एकदम. आईच्या आठवणी अजून श्वासात राहिल्या. काय चाललंय इथं? कुणाबद्दल काय बोलता आहात तुम्ही? सरपंच, आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. त्या बाईमुळे या गावची बदनामी झाली आहे.
आणि त्या बाईला या गावातून बाहेर काढलंच पाहिजे. आणि तिच्या पोरांना पण, अगदी तिच्या पोरांना सुद्धा गावात घ्यायचं नाही. अरे असं खोळ्यासारखं काय बोलता? अरे गावात माणूस मेलय याची थोडी तरी जाण ठेवा, माणुसकी ठेवा. माणुसकी ती मेली तरी तिच्या अंत्ययात्रेलाही जायचं नाही, अगदी मशानात सुद्धा. वाह शंकरराव वाह, तुम्हाला समाजाची सेवा करायची होती. अरे पण तुला कुठं माहिती आहे, तू दरिद्री जंगलात लाकडं तोडून ती गावात विकून पोट भरणारा. पण समोर कोण दिसलं की तुझ्या हृदयाला पादर फुटायचा. थकलास ना समाज सेवा करून? अरे हा समाज स्वार्थी आणि नीच आहे रे. इथं माणुसकी नावाची गोष्टच नाही. तू तरी काय करणार? असो, शेवटी मेलासच ना. पण एक लक्षात ठेव, गरीब माणसाच्या आयुष्यात काबाड कष्ट करून जगण्याशिवाय पर्याय नाहीये. काबाड कष्ट करून जगण्याशिवाय पर्याय नाहीये. या समाजानं जर एखाद्याला वाळीत टाकायचं ठरवलं ना, तर त्याला वाळीतच टाकतात. त्याच्या कुटुंबाला सुद्धा वाळीत टाकतात. अरे अरे समाजाला लागलेली कीड आहे रे, एक प्रकारची वाळवी आहे रे. शंकरा, तुला कसं कळलं नाही? तुला कसं कळलं नाही? घ्या ना लाकडं, मुलं उपाशी आहेत. बाई तुझी लाकडं पण नको आणि तू पण आमच्या गावात येऊ. ताई घ्या ना लाकडं, मुलं उपाशी आहेत, स्वस्तात देते. तुझी नाटकं दुसरीकडे कर. या गावात पुन्हा दिसेल तर बरं होणार नाही. चल पुढं. दिवस झाले हो, ताप आहे, मुलांसाठी आले हो. घ्या ना लाकडं. ज्यामुळं त्या शंकरचं आयुष्य संपलं. सुखात जगणाऱ्या माणसाला नादाला लावलं आणि शेवट केला त्याचा. तू जिथे जाशील तिथं सत्यानाश होणार. आणि शेवट केला त्याचा. तू जिथं जाशील तिथं सत्यानाश होणार. आई, आई डोळे उघड. आई आई, आई डोळे उघड. थांब दादा, मी पाणी आणते. गणू, आई झोपू नको, चल आज जाऊ. आई चौकास बस. आई चौकास. जग खूप वाईट आहे रे, पण तुम्ही कधी वाईट होऊ नका. आई असं बोलू नको, तू बरं होशील. आई तू काही काळजी करू नकोस. मी उद्यापासून कामाला जाईन. तुला आणि चिमणीला सांभाळेन. नाही रे, हा समाज तुला काम देणार नाही, कारण आपण यांच्यासाठी विष आहोत. बाळानो, आई कधी मरत नसते रे, ती लेकरांच्या श्वासात जिवंत राहते. आई 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 डोळे उघड. आई उठ. आई 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 उठ. आई डोळे उघड. आई उठत नाहीये. आई आई उठ. उठ नाही. आई माझ्याशी बोल. आई उठ. दादा
आहे का? मदत करा, आई मरते. आई उठ नाही. आई डोळे उघड. आई उठ. आई उठ. आई डोळे उघड ना. आई उठ ना. आई मला फार भूक लागली. पण मी रडत नाहीये. आई उठ ना. बोल ना माझ्याशी. आई 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 का बोले ग? चिमणी, आपली आई आता कायमची झोपली ग. नाही दादा, तू खोटं बोलतोयस. आई उठ ना. आम्हाला सोडून जाऊ नको ना. आता काय करू दादा? आपण एकटे पडलो दादा. नाही, आपणच आपला आता आधार बनायचं. या समाजापुढे थांबायचं नाही. कोणी येणार नाही आपल्या मदतीला. काका काका एकदा चला ना. आई काही बोलत नाही, हलत नाही, तिचा श्वास पण लागत नाही. चला ना एकदा घरी. काय आडावडा लावला सकाळ सकाळी? एकदा चला ना. निघ इथून. मला नाही पडायचं तुमच्या भानगडीत. काका आमच्या घरी चला ना. आईला काय झालं ते कळत नाही. अरे जा रे बाबा जा. आम्हाला त्रास नको तुमचा. काका, मदत करा ना. आई हलत नाही, तिचं शरीर थंड पडलंय. एकदा चला ना. तुमच्यामुळे गावात अपशिकून झालाय. पुन्हा या वेशीमध्ये येऊ नका. चला इथून. अरे तुला काय आम्ही डॉक्टर वाटलो का? काका एकदा आधार द्या ना. आम्ही पोरं आहोत. आईने आणलेली लाकडं आहेत ना बाहेर? हो. तीच आता आईच्या सरण्यासाठी वापरू. चल. दादा, आपण आईला उचलणार कसं? आपल्याला तर नीट चालता येत नाही ना. शक्य नाही म्हणून थांबलो तर हा समाज आपल्याला असंच चिरडत राहील. चल आपण आईला घेऊन जाऊ सरणावर. राखे तू नहीं स्वप्न उठती दादा, तर आईला लागेल. आता आईला काही जाणवणार नाही ग चिमणे. भाकरी पेक्षा माणुसकीची मोठी असते भूक जरा. वाऱ्यावरती नाव गरीबाच दुःखानी घेतल वेढा. तरी हातात हात धरूनी जगतो प्रेमाचा धागा. समाजाच्या मनात लागली रे तिरस्काराची वाळवी. तरी मायेच्या सावलीत जगते माणसाची पाळवी. भूक माणसाचं शरीर संपवते, पण तिरस्कार माणसाचा आत्मा संपवतो. गरीब माणसाचं आयुष्य हळूहळू टोकरात राहते.